हॅलो, मी सायली. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं आठवड्याचं जे काही ग्रूमिंग असतं ते. तर सगळ्यात पहिले केसांना मी सीरम लावून घेते स्काल्पवरती. आणि तसं मी कधी हे रात्रीही लावते, पण आज रात्री लक्षात नव्हतं. आज दिवसभर सगळं करायचं होतं, म्हणून अर्धा तास आधी लावून ठेवते. त्यानंतर हेअर वॉश करायचं आहे. आणि जे आपली हेअर लेंथ असते त्यासाठी मी इथे कोकोनट ऑइल वापरते, जेणेकरून आपले जे फ्रीझी हेअर्स असतात ना, तर ते कमी होतील. त्यानंतर मी हे मसाजर यूज करते. या मसाजरने ना ब्लड सर्क्युलेशन एकदम छान होतं आणि इतकं छान रिलॅक्स वाटतं ना, तर हे मसाजर मी नेहमीच यूज करते. आता अर्ध्या तासासाठी केस बांधून टाकते. आणि मला वॅक्सिंगही आज करायची होती, पण प्रॉपर वॅक्सिंग करायला माझ्याकडे वेळच नव्हता. त्यामुळं मग मी हे रेझर यूज करत आहे. तसं मी कधी इपिलेटर किंवा आपले वॅक्स जे असतं ना, तर त्याच्या मदतीनेही माझे हेअर रिमूव्ह करते, पण आज मी हे रेझरच यूज करते. आणि हे जे रेझर आहे ना, तर ह्याचं इतकं मला एक गोष्ट आवडते, आपल्याला सोप लावून त्यानंतर हेअर रिमूव्ह करायची अजिबात गरज नाही. यामध्येच त्यांनी सोप वगैरे दिलेलं असतं, म्हणजे जेव्हा आपण फक्त आपले हात पाय ओले करून त्यावरतीच डायरेक्ट अप्लाय करायचं असतं, तर असे छानपैकी हेअर रिमूव्ह होऊन जातात. आणि आज अंघोळीसाठी साबण यूज न करता मी हे फिमाचं शॉवर जेल यूज करत आहे. आणि याचा फ्रेग्रन्स एवढा छान आहे, मला तर खूप जास्त आवडतो. आणि सोबतच मी हे स्क्रबर पण यूज करते, तर याला लुफा असंही म्हणतात. तर मी थोडंसं ना बॉडीवरती हे लावून छानपैकी मसाज करते, जेणेकरून आपली जी डेड स्किन असते ना, तर ते निघून जाते. म्हणजे जो आपण आठवडाभर काही आपण स्क्रब केलेलं नसतं हातापायांना तरी, तर त्यामुळं डेड स्किन आपल्या स्किनवरती डिपॉझिट होते, जेणेकरून आपली स्किन टॅन दिसायला लागते. थोडासा कलर जो आहे ना, तो पिगमेंटेड दिसतो. तर त्यामुळेच मी असं थोडंसं स्क्रब करते आणि त्यानंतर मग पाण्याने वॉश करून टाकते. तर आता मी हेअर वॉश पण करणार आहे. आणि हेअर वॉश करण्याआधी मी शॅम्पू नेहमी डायल्यूट करूनच वापरते. त्यासाठी बघा मी इथं अर्धा कप पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये माझ्या हेअर लेंथनुसार मी शॅम्पू टाकला आहे आणि मग माझे हेअर वॉश केले. तर अंघोळीच्या नंतर मी फेसवरचे जे माझे हेअर्स असतात ना, तर ते रिमूव्ह करते. तर हेअर कसे रिमूव्ह करायचे वगैरे सगळाच याच्यावरचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर त्यानंतर मग मी माझं फेस वॉश जे आहे ना, इथं सेटाफिलचं जेंटल फेस वॉश मी यूज करत आहे. जेव्हा मी हेअर वॉश करते ना, तर तेव्हा हेअर वॉशच्या नंतर म्हणजे अंघोळीच्या नंतरच वॉश करणं प्रेफर करते, कारण की हेअरचे जे प्रोडक्ट असतात आपले, तर ते फेसवरती डिपॉझिट होतात. तर त्यासाठीच मग सगळ्यात एंडला मी वॉश करते माझा फेस वॉश तर झालं आहे. आता फेसवरती पॅक लावण्यासाठी मी इथं मास्क तयार करत आहे. तर सगळ्यात पहिले मी बेसन घेतलं, त्यामध्ये एकदम चिमूटभर अशी हळद टाकली आणि त्यामध्येच थोडंसं दही ॲड केलेलं आहे. तर असं ही पेस्ट तयार आहे आणि त्यामध्ये तुम्ही थोडंसं मधही टाकू शकता. माझ्याकडे आज मध अवेलेबल नव्हता, म्हणून मी टाकला नाही. आणि छानपैकी मग याचं ॲप्लिकेशन जे आहे ना, आपण आपल्या फेसवरती करायचं आहे. तर एकदम थिन लेअर मी सगळ्यात पहिले दिली आहे. आणि जेव्हा ही थिन लेअर थोडीशी ड्राय होईल, तर त्यानंतर परत आपल्याला अजून एक लेप करायचा आहे. थोडंसं ड्राय झाल्यानंतर मी माझा फेस वॉश करून घेतला आहे. आता स्किन केअर जे असतं ना आपलं रुटीन, तर ते फॉलो करूया. त्यासाठी सगळ्यात पहिले मी इथं व्हिटॅमिन सीचा यूज करत आहे सीरम. आणि ते छानपैकी ॲब्झॉर्ब झालं. त्यावरती मी माझं मॉइश्चरायझर लावते. मॉइश्चरायझर माझ्याकडे 2-3 आहेत, तर त्यातलं आत्ता सध्या मी इमोलिन जे क्रीम असते ना, तर ते यूज करते. अंडरआर्मसाठी मी ही निव्याचं रोलर यूज करते आणि याचा स्मेल खूपच छान आहे, तुम्ही पण यूज करा. बॉडीची काळजी घेण्यासाठी मस्त असं बॉडी लोशन लावून घेतलं, सोबतच सनस्क्रीन जे असतं बॉडीचं तेही लावलं. आणि मग फेसची बारी आली, ज्याच्यावर मी भरभरून असं सनस्क्रीन लावलं. सनस्क्रीन हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरं काहीही तुम्ही स्किप करा, पण सनस्क्रीन कधीच अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.